जय गुरुदेव. भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा. आज आपण पार्ट 7 7वा भाग ब्रह्मसूत्राचा पाहणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर रेभ भारसवाडकर उर्फ दासू काका. या ब्रह्मसूत्राची सुरुवात आपण गुरुच्या प्रार्थनेने करूयात. 3 वेळा ओंकार. आपण सहभागी झालात तर आनंद वाटेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. आज आपण 7वं ब्रह्मसूत्र समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यापूर्वी आपण सध्या मी कसं जीवन जगत आहे हे पाहू. सध्या मी अहंकार स्थितीत जीवन जगत आहे. आता ही अहंकार स्थिती म्हणजे काय, तर याला अज्ञान स्थितीत जीवन जगत आहे असं म्हणतात. आणि जे सप्तचक्र आहेत त्यातलं मूलाधार चक्र, बेस चक्र किंवा मूलाधार चक्र या स्थितीमध्ये जीवन जगतोय. तर अज्ञान स्थिती म्हणजे काय, तर मला जे पाहिजे किंवा जे नकोय या स्थितीमध्ये जीवन जगणं. हवं नको हवं नको या स्थितीत जीवन जगणं म्हणजे अज्ञान स्थितीमध्ये जीवन जगणं. तर अशा अज्ञान स्थितीत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला योग्य मार्गावर चालण्यासाठी काय करावं लागतं, तर त्याला योग्य मार्ग दाखवावा लागतो. आता शेवटचा प्रश्न की हा योग्य मार्ग कसा दाखवावा लागतो, तर त्या व्यक्तीला ज्ञान देऊन योग्य मार्ग दाखवावा लागतो. आणि मागच्या भागात आपण पाहिले यालाच ज्ञानयोग असं म्हणतात. मग सोप्या शब्दात ज्ञानयोग कुणाला शिकवायचा आहे, तर तो आपल्या बुद्धीला शिकवायचा आहे. मग याला बुद्धियोग म्हटलं तरी चालतं. आता या बुद्धियोगात बुद्धीला काय शिकवायचं आहे, तर आपल्या जीवनात जे सतत आपल्याला हे हवं नको असं वाटत असतं ना, त्या हवं नको या स्थितीतून बाहेर कसं पडायचं हे शिकवायचं आहे. यासाठी हवं नको या स्थितीतून
बाहेर येण्यासाठी बुद्धीला समत्व आवश्यक आहे. आपल्या बुद्धीला समत्वामध्ये स्थित असण्यासाठी समाधी म्हणजे समत्वात असणारी धी म्हणजे बुद्धी, या स्थितीत कसं राहायचं हे शिकवायचं आहे. हे कसं शिकवायचं आहे तर ज्ञान द्यायचं आहे. आता समजा हे ज्ञान मला मिळालं तर विषय संपला. विषय संपला असं आहे का? नाही. आपण असं खूप ज्ञानी माणसं पाहतो. खूप ज्ञानी माणसं आपल्याला पाहण्यामध्ये येतात की ज्यांना हे ज्ञान आहे, पण ते ज्ञान त्यांच्या आचरणामध्ये दिसून येत नाही. जर आपल्या वर्तमानामधून म्हणजे वागण्यातून, वर्तनातून, वर्तनामधून म्हणजे वागण्यातून, बिहेवियर, वागण्यातून या ज्ञानाचा जर मी अवलंब करत नाही तर या वांझ ज्ञानाचा काही उपयोग आहे का हो? मुळीच नाही. मग बुद्धीच्या समत्वाचं ज्ञान मला मिळालं की आपलं वागणं कसं बदललं पाहिजे. समत्व मिळालं की ती व्यक्ती कसं काम करते तर ती व्यक्ती जिची बुद्धी समत्वामध्ये स्थित आहे ती देण्याच्या भावनेतून काम करणं सुरू करते आणि मग ते त्याला सोपं वाटतं. आपल्या बुद्धीचं समत्व कायम टिकून राहू शकतं का हो? विचार करा. बुद्धीचं वैशिष्ट्यच असं आहे की बुद्धी ही चंचल आहे. ती कधीही फार काळ स्थिर राहू शकत नाही. आता इथं थोडं विषयांतर होईल, पण एक नाडीशुद्धी प्राणायाम असा आहे की जो आपल्याला आपली बुद्धी स्थिर करण्यामध्ये मदत करू शकतो. म्हणजे बुद्धीचं समत्व टिकवण्यासाठी, कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला नाडीशुद्धी प्राणायामाची मदत यामधून आपल्याला होऊ शकते. तर थोडंसं असं विषयांतर आपण आता या ठिकाणी करतोय की हा नाडीशुद्धी प्राणायाम केला तर आपली बुद्धी समत्वामध्ये म्हणजे स्थिर राहण्यामध्ये या नाडीशुद्धी प्राणायामाची निश्चित मदत होते. या नाडीशुद्धी प्राणायामाला दुसरे एक नाव आहे. नाडीशुद्धी प्राणायाम किंवा यालाच सूर्यभेदन प्राणायाम असं म्हणतात. आणि याचा संबंध जे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत यांच्याशी आहे. मागच्या एका माझ्या बोलण्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की ही जे 7 चक्र आहेत याच्या संबंधीची सविस्तर माहिती आपण सिद्ध समाधी योगाच्या वर्गामध्ये घेतलेलीच आहे. त्यामुळं प्राणायामावर बोलताना मी तो भाग टाळला होता. पण आज इथं या ठिकाणी
ज्यांनी SSY केलेलं नाही ते माझा हा व्हिडिओ जो मी माझा यूट्यूबवर स्वतःचा चॅनल आहे त्या चॅनलवर हा टाकल्यानंतर नॉन SSY साधक देखील हा व्हिडिओ पाहू शकतील आणि मग त्यांच्या समाधानासाठी आणि आपल्याला जे 7 चक्र माहीत आहेत त्यावेळी मी आपल्याला एक असं सांगितलं होतं की यामध्ये अजून 2 चक्रांचा समावेश केलेला आहे. तर अगदी थोडक्यामध्ये ही 9 चक्र कोणती आणि त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं कार्य काय आहे हे मला वाटतं या ठिकाणी समजून घेणं थोडंसं नवीन साधकांसाठी उपयुक्त ठरू शकतं. तर पहिलं चक्र मूलाधार चक्र, याला जे बेस किंवा रूट चक्र असंही म्हणतात, मूलचक्र असंही याला म्हणतात की हे जे चक्र आहे हे आपल्या बेस ऑफ द स्पाईनमध्ये स्थित असतं आणि या बेस किंवा मूलाधार चक्राचं कशाशी संबंधित आहे तर दिस इज रिलेटेड विथ दी प्युअरली फिजिकल अटॅचमेंट टू दी मटेरियल थिंग्स, निगेटिव्ह एनर्जीज अँड अटॅचमेंट्स. आपल्या लक्षात येते आपण डिटॅचमेंटकडे जायचो आहे. तर हे जे अटॅचमेंट आहे ही अटॅचमेंट हे भौतिक सुखसोयी संबंधीचं जे आपलं फिजिकल शारीरिक अटॅचमेंट्स आहेत किंवा भौतिक वस्तू, घर दार वाहन संपत्ती याविषयीची जी अटॅचमेंट आहे याचा संबंध या मूलाधार चक्राशी आहे. त्याच्यावर दुसरं स्वाधिष्ठान. मी आता आपल्याला फक्त त्याचे फंक्शन्सच सांगतो की म्हणजे थोडक्यामध्ये हे भाग होईल. स्वाधिष्ठान चक्र जे आहे दॅट डील्स विथ दी न्यूरोलॉजिकल एनर्जीज. त्या न्यूरोलॉजिकल एनर्जीज इमोशन्स, डिझायर, सेक्स, सेल्फ सेंटर्ड, इगोइस्टिक, related to negative emotions such as anger, jealousy. Then third chakra, that is navel or Manipur chakra, that deals with the metabolism, digestive system. Negative energies manifest as greed, then possessiveness, negative ambition and materialistic involvement. Then fourth chakra, heart chakra, anahat chakra. The heart chakra deals with the cardiopulmonary system. This is very important. The heart or anahat chakra deals with the cardiopulmonary system, circulatory system, control thymus gland which is located in the center of the chest. Negative energies like desire to dominate others and use them for selfish advantage. And fifth is throat chakra, that is Vishuddha chakra, that deals with intellectual development and the power of speech. The thyroid is controlled by it. आता या ठिकाणी एक नवीन चक्र जे
शोधून काढण्यात आलेले. पूर्वीचे जे सप्तचक्र होते आता ते 9 चक्र झाले. त्यातलं आता हे 6वं जे आहे हे कदाचित आपल्याला नवीन असेल. या 6व्या चक्राचं नाव आहे टाळू चक्र. द चालू चक्र लोकेटेड ॲट द रूफ ऑफ द पॅलेट अपोजिट टू द टिप ऑफ द नोज. म्हणजे जे टाळू चक्र आहे या टाळू चक्राचं आपलं जे नाकाचं टोक आहे हे याच्या पाठीमागच्या भागामध्ये अपोजिट टू दी टिप ऑफ द नोज, म्हणजे हे या नाकाचा जो मागचा भाग आहे ते मला एकदम आठवलं की नाना पाटेकरचा ते जे डायलॉग आहे की हा छोटा मगज रहता है, छोटा मेंदू रहता है, यहाँ पे मत मार. ते जे आहे ते टाळू चक्र आहे. तिथे नाकाच्या टोकाच्या एक्झॅक्टली पाठीमागच्या भागामध्ये हे टाळू चक्र आहे. आणि 7वं आज्ञाचक्र लोकेटेड ॲट द पॉईंट बिटवीन दी 2 आयब्रोज, दॅट इज 3rd आय. म्हणजे या ठिकाणी 2 भुवयाच्या मध्ये इथे हे आज्ञाचक्र, यालाच 3rd आय, 3रा डोळा किंवा तृतीय नेत्र. शंकराच्या बाबतीमध्ये जे 3रा डोळा उघडला, तृतीय नेत्र, ते तृतीय नेत्र ते आज्ञाचक्र आहे. आणि आता हे 8 नंबरवर एक नवीन चक्र शोधण्यात आलेलं आहे आणि त्या चक्राचं नाव आहे निर्वाणा चक्र. निर्वाण चक्र, निर्वाणा चक्र. लोकेटेड इन दी midst of the brain, opposite to the middle of the forehead, directly beneath the crown of the head. म्हणजे आपलं हे जे कपाळ आहे, हे फोरहेड म्हणजे कपाळ, या कपाळाचा जो मध्यबिंदू आहे याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला हे निर्वाणा चक्र या ठिकाणी आहे. आणि याच्यानंतर जे 9वं चक्र आहे ते ब्रह्मरंध्र चक्र किंवा याला सहस्त्रारा चक्र असं म्हणतात. विच इज लोकेटेड ॲट द क्राऊन ऑफ द हेड. या ठिकाणी वर, म्हणजे एकदम मेंदूत नाही, आत शरीरात नाही, थोडंसं वर हे सहस्त्रारा चक्र आहे. तर हे आपण कशासाठी पाहिलं तर नाडीशुद्धी प्राणायाम. ह्या नाडीशुद्धी प्राणायामामध्ये आपण डाव्या नाकपुडीला म्हणतो इडा नाडी असते, उजव्या नाकपुडीला म्हणतो पिंगला नाडी, आणि या दोन्हीच्या मध्यभागी असते सुषुम्ना नाडी. आता ही सुषुम्ना नाडी आपल्या मूलाधार चक्र, जे चक्र का सांगितले तर ही सुषुम्ना नाडी मूलाधारपासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून गेलेली असते. हिला एक वेगळं नाव आहे, त्याला योगवल्लभा, योगवल्लभा असंही म्हणतात. तर हे या सर्व नाड्या आपल्या शरीरामध्ये एकूण किती 72 लाख हे आपल्याला माहिती आहे. पण या प्रमुख 3 नाड्या, इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. तर आपल्याला लक्षात असेल की मी आपल्या समूहावर एक चित्र टाकलेलं होतं की
मूलाधार चक्रापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत पाठीच्या मणक्याच्यातून ही सुषुम्ना नाडी अशी सरळ गेलेली असते आणि इडा आणि पिंगला नाड्या या दोन्ही बाजूनं असा सर्पाकृती वेटोळे घालत घालत वर गेलेल्या ते चित्र आपण परत एकदा पाहून घ्या. जिथं हे इडा आणि पिंगला नाडींचं टच होतो त्या ठिकाणी एक एक हे चक्र स्थित आहे आणि याची शुद्धी करण्यासाठी एक नाडी शुद्धी प्राणायाम जे नवीन साधक आहेत त्यांनी हा नाडीशुद्धी प्राणायाम कसा करायचा, कारण आपलं हे नुसतं थिअरॉटिकल नाही, ते आपण त्याचं प्रॅक्टिकल ॲप्रोच किंवा मला ते करता आलं पाहिजे ज्यांना येत नाही आणि हे करणं रोज बुद्धिस्थिर होण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. तर नाडीशुद्धी प्राणायामामध्ये काय करतो आपण की नाडीशुद्धी प्राणायामामध्ये आपण उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा. म्हणजे आधी थिअरॉटिकली समजून सांगतो, मग प्रॅक्टिकली आपल्याला करून दाखवतो. तोपर्यंत आपण माझं पाहून करू नका, नंतर करा. आता आपण फार आरंभ सुरू असतो, लगे मी इकडचं नाकपुडी दाबली की आपणही आपली नाकपुडी दाबायची असं करू नका. आधी नीट समजून घ्या कसं करायचं हे मी आपल्याला सांगतो आणि मग आपण ही केव्हाही 24 तासात आपण जेव्हा आपल्याला वेळ आहे तेव्हा हे 11 वेळा 21 वेळा केलं तर याचा प्रचंड उपयोग होतो. केव्हाही करू शकता. काय नाडीशुद्धी प्राणायाम. तर यामध्ये काय आहे आधी थिअरॉटिकली सांगतो, म्हणजे हातवारे न करता सांगतो की आपल्या उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा. कसा घ्यायचा, सावकाश आणि संपूर्ण श्वास उजव्या नाकपुडीनं आत घ्यायचा. हे 2 शब्द खूप महत्त्वाचे. कोणते 2 शब्द? नंबर 1 सावकाश, म्हणजे इंग्रजीत स्लोली. स्लोली म्हणजे सावकाश. आणि संपूर्ण म्हणजे इंग्रजीत कंप्लीट, म्हणजे इनहेल स्लोली अँड completely through your right nostril only. म्हणजे उजव्या नाकपुडीनं सावकाश आणि संपूर्ण श्वास घ्यायचा. पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप. 2 सेकंदापर्यंत रोखून धरायचा, म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि 2 सेकंद कुंभक करायचा, 2 सेकंदाचा. आणि डाव्या नाकपुडीतून आपल्याला श्वास घेण्यामध्ये जेवढा वेळ लागला त्यापेक्षा अधिक वेळ श्वास सोडण्यामध्ये, उच्छ्वास म्हणजे श्वास सोडणे, डाव्या नाकपुडीनं सोडत असताना श्वास घेण्यासाठी जेवढा वेळ लागला त्यापेक्षा अधिक वेळ श्वास डाव्या नाकपुडीनं सोडताना लागला पाहिजे, द्यायचा. स्लोली अँड कम्प्लीटली एक्झेल थ्रू लेफ्ट नॉस्ट्रियल. किती अधिक वेळ लागला पाहिजे तर ते आपापल्या कॅपॅसिटीवर आहे की समजा 8 सेकंद, म्हणजे हे सेकंद कसे मोजायचे, मनातल्या मनात आकडे मोजले तरी आपल्याला ते कळतं. म्हणजे काय असं घड्याळ लावून करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 8 सेकंद जर घ्यायला लागले तर साधारणपणे
14, 15, 16 सेकंद सोडायला लागले पाहिजेत. हळूहळू आपण उच्छ्वास सोडण्यावर नियंत्रण करणं हे श्वास घेण्यापेक्षाही नाडीशुद्धी प्राणायामामध्ये एक्झेल स्लोली अँड कम्प्लिटली बाय गिविंग अप्रॉक्सिमेटली डबल टाईम दॅन इनहेलिंग. जे याचा अर्थ इनहेलिंग घाईघाईत करायचं असे नाही. इनहेलिंगसुद्धा स्लोली अँड कम्प्लिटली, सावकाश आणि संपूर्ण श्वास उजव्या नाकपुडीनं आत घ्यायचा, 2 सेकंद रोखून ठेवायचा आणि साधारणपणे श्वास घेण्यास जेवढा वेळ लागला त्याच्या 1.5 दुप्पट, एकदम तर दुप्पट नवीन साधकाला शक्य होत नाही. हळूहळू याचा सराव होतो आणि होतो म्हणजे होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे की उच्छ्वास सोडण्यासाठी श्वास घेताना जेवढा वेळ लागला त्याच्या दुप्पट वेळ उच्छ्वास सोडताना प्रॅक्टिस सराव केल्यानंतर हे होतं. म्हणजे हे एक आवर्तन पूर्ण झालं. कोणतं आवर्तन पूर्ण झालं? उजव्या नाकपुडीनं सावकाश आणि संपूर्ण श्वास घ्यायचा, 2 सेकंद रोखून ठेवायचा आणि डाव्या नाकपुडीनं श्वास घेताना जेवढा वेळ लागला त्यापेक्षा अधिक वेळ श्वास सोडताना लागावा. श्वास सोडल्यानंतर परत 2 सेकंद काय करायचं? कुंभक करायचं, बाह्य कुंभक, जे आपण प्राणायामात पाहिलं की श्वास पूर्ण सोडलेला आहे अशा स्थितीमध्ये 2 सेकंद हे आपण सहज इझिली मॅनेज करू शकतो. म्हणजे त्यामध्ये आपल्याला शरीराला त्रास होईल, जीव गुदमरल असं काहीही यात करायचं नाही. सुखावह प्राणायाम हे प्राणायामाचं वैशिष्ट्य आहे. शरीराला त्रास देऊन जीव गुदमरून चालला आहे आणि नाही मला आता रोखूनच ठेवायचं आहे असा अट्टहास करून प्राणायाम कधीही करू नये. सरावानं हे दैनंदिन नाडीशुद्धी प्राणायाम आपण जर केला 11 वेळा 21 वेळा तर हे सरावानं दुपटीपर्यंत वेळ आपण उच्छ्वासासाठी वापर. हे 2 सेकंद झाल्यानंतर मग काय करायचं? एक आवर्तन पूर्ण झालं, मग परत डावी नाकपुडी बंद करायची, उजवीनं श्वास घ्यायचा. म्हणजे नाडीशुद्धी प्राणायामामध्ये काय आहे? नाडीशुद्धी प्राणायामामध्ये एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की फक्त उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीनं सोडायचा, पुन्हा उजवीनंच घ्यायचा डावीनंच सोडायचा, पुन्हा उजवीनंच घ्यायचा डावीनंच सोडायचा. म्हणजे श्वास घेणं उजव्या नाकपुडीतून आणि श्वास सोडणं डाव्या नाकपुडीतून, परत श्वास घेणं उजव्या नाकपुडीतून. ही 11 वेळा, किमान 11 वेळा, आपल्याला वेळ असेल 21 वेळा. सुरुवात आपण 11 पासून, आणि ज्यांना 11 सुद्धा कठीण वाटतं अशी मंडळी असू शकते, वयोपरत्वे किंवा ते प्राणायाम नित्यनियमानं करत नाही, सवय सुटलेली आहे, तर हळूहळू तुम्ही 4-5 नाडीशुद्धी प्राणायामापासून सुरुवात करून हळूहळू 1-2 दिवसाला एक वाढवत तुम्ही 21पर्यंत जाऊ शकता. असं 21 वेळा, दिवसातून 3 वेळा तुम्हाला वाटलं तर पुढे त्याचे रिझल्ट्स यायला सुरुवात झाली. कारण या नाडीशुद्धी प्राणायामाचे 100% रिझल्ट येतात. आपली बुद्धी समत्वामध्ये स्थिर ठेवण्यासाठी किंवा बुद्धी समत्वात ठेवण्यासाठी, असण्यासाठी, बिईंग इन द स्टेट ऑफ द इक्वॅनिमस इंटेलेक्ट, याच्यासाठी हा नाडीशुद्धी प्राणायाम विशेषतः जे विद्यार्थी आहेत, आपले मुलं आहेत, भाऊ बहिणी आहेत, शाळेमध्ये शिकत आहेत, महाविद्यालयात शिकत आहेत, त्यांच्या आकलन शक्ती, बुद्धी स्थिर झाली की आपली आकलन शक्ती वाढते. आणि आकलन शक्ती का वाढते? तर जेव्हा आपली बुद्धी स्थिर असते तेव्हा आपली आकलन शक्ती
वाढते. म्हणजे आकलन शक्तीला काय म्हणतात, ग्रास्पिंग पॉवर. म्हणजे काही मंडळी कशी असते, एकदा वाचलं की त्यांना आकलन होतं. याच्यावरून ते नावही पडलेले आहेत, एकपाठी, द्विपाठी, त्रिपाठी. बरोबर आहे. ते त्रिपाठी म्हणजे 3दा वाचलं की पाठ होते, द्विपाठी म्हणजे 2दा वाचलं की पाठ होते, एकपाठी म्हणजे एकदा वाचलं की त्याला पाठ होऊन जातं. ही जी आकलन शक्ती आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, ही अभ्यास करताना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना किंवा आपण जे विद्यार्थी म्हणून जीवन जगत असतो त्यावेळी आपल्याला समोरची व्यक्ती काय बोलते याचं आकलन स्पष्ट त्वरित होण्यासाठी आपली ही ग्रास्पिंग पॉवर, आकलन शक्ती या नाडीशुद्धी प्राणायामामुळं प्रचंड प्रमाणात वाढते. आता ही झाली थिअरी. आता आपण काय करूया की मी तुम्हाला एक नाडीशुद्धी प्राणायाम, कारण याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर ती शास्त्रीय पद्धत आपल्याला जमलीच नाही तर नका करू, पण योग्य पद्धतीनं नाडीशुद्धी प्राणायाम किंवा सूर्यभेदन प्राणायाम आपण स्वतः करायचा. आपल्या घरातल्या सगळ्यांना, अगदी पोट्ट्या सोट्ट्यापासून सगळ्यांना 5 वेळा करा, 10 वेळा करा, 11 वेळा करा, करून घ्या. याचे रिझल्ट्स तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतात. इट्स अ व्हेरी व्हेरी सायंटिफिक. तर आता मी प्रत्यक्षामध्ये आपल्याला हा नाडीशुद्धी प्राणायामाचं करून दाखवतो की काय करायचं आहे. आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यानं डावी नाकपुडी बंद करायची, उजवीनं सावकाश संपूर्ण श्वास घ्यायचा, दोन्ही बंद करून 2 सेकंद थांबायचं. नंतर डाव्या नाकपुडीनं सावकाश आणि संपूर्ण श्वास सोडायचा. श्वास घेण्यास जेवढा वेळ लागला त्यापेक्षा अधिक वेळ उच्छ्वासासाठी लागला पाहिजे. असं एक आवर्तन, असे 5, 10, 11, 21 आपण करू शकतो. तर आपल्याला एक प्रॅक्टिकल म्हणून एक नाडीशुद्धी प्राणायाम मी आपल्याला करून दाखवतो की आपण ते पाहावं. मी करत हे दाखवत असताना लगेच आपण ॲक्टिवेट होऊन लगेच असं सुरू करू नका. नीट लक्ष देऊन पहा, समजून घ्या. पण यामध्ये चूक होता कामा नये. म्हणजे डाव्या नाकपुडीनं आपण हे अंगठ्यानं डावी नाकपुडी बंद केली. लक्षात आलं. एकदाच केलं तर फ्रेशनेस वाढतो. कलियुगामध्ये उत्तम फल देणारा हा नाडीशुद्धी प्राणायाम कधीही केव्हाही, वेळेचं बंधन नाही, कुठलेही बंधन, फक्त आपल्या पाठीचा मणका आपण जे प्राणायामासाठी जे आपल्याला माहिती आहे की असं वाकून नाही करायचं, ताठ बसून. म्हणजे हे जे आपले पाठीचा मणका आहे हा मेरुदंड असा ताठ सरळ असला पाहिजे, असा वाकडा ठेवून करायचं नाही. तेव्हा हा जो नाडीशुद्धी प्राणायाम आहे, आता आपण आपल्या
मूळ विषयाकडे येतोय की मध्येच हे विषयांतर आपण केलं की आपण समजून घेत होतो की आपल्याला बुद्धीला समत्वामध्ये ठेवल्यानंतर मग आपण पुढे जाऊयात की आपली जी बुद्धी आहे, अजून मी ब्रह्मसूत्राला सुरुवात केलेली नाही, त्याची ही पार्श्वभूमी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो बॅकग्राऊंड वातावरण निर्मिती ही आपण करतोय की आपली जी बुद्धी आहे ही दुधारी शस्त्रासारखी आहे. आपल्याला सगळ्याला तलवार माहिती ना, अशी थोडीशी अशी असा कर्व असतो तिला, आणि ती एका बाजूला धार असते तलवारीच्या, बरोबर आहे, दुसऱ्या बाजूला धार नसते, एका बाजूला धार असते. पण असं एक शस्त्र आहे की ज्या शस्त्राच्या दोन्ही, म्हणजे हे शस्त्र आहे तर याच्या या बाजूलाही धार आहे आणि याच्या या बाजूलाही धार आहे, त्याला म्हणतात तेग. तेग ही जी तेग नावाचं शस्त्र आहे, तेग, तर हे तेग म्हणजे याच्या दोन्ही बाजूंना काय असते, धार असते. तलवारीसारखं नसतं, तलवार एका बाजूला धार असते आणि तेग ही दुधारी शस्त्र आहे की दोन्ही बाजूंना धार असते. तसं सांगण्याचं, हे उदाहरण देऊन सांगण्याचा हेतू काय की आपली जी बुद्धी आहे, जी इंटेलेक्ट आहे, जी इंटेलिजन्स आहे, ही दुधारी तेग शस्त्रासारखी आहे. ती अस्थिर आहे, ती सतत डावीकडे किंवा उजवीकडे फिरतच राहते. स्थिर राहणं हा बुद्धीचा स्वभावच नाही. डावीकडे वाईट गोष्टी वळली तर त्या व्यक्तीचा ओसामा बिन लादेन होऊ शकतो, आणि उजवीकडे म्हणजे चांगल्या गोष्टीकडे वळली तर त्या व्यक्तीचा महात्मा गांधी होऊ शकतो. अशा या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्याची आपली पात्रता म्हणजे बुद्धी. मी आपल्याला इंटेलिजन्सची व्याख्या सांगितली की आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्याची आपली पात्रता म्हणजे बुद्धी. हे बुद्धी स्थिर करताना अडचणी येणार हे नक्कीच आहे. आपलं मन विषयाचं चिंतन करत राहणार, मला काहीतरी पाहिजे, आपल्या मनाची ओढ असते. ती आपल्या मनाची ओढ आपल्या बुद्धीला सतत अस्थिर करत असते. मग बुद्धीला स्थिर करण्यासाठी मुळावरच घाव घालायचा. यावर अनेक उपाय, त्यापैकी आपण एक उपाय पाहिला. दुसरा उपाय म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या विचाराकडे साक्षी भावानं पाहणं. ही जी जागरूकता आहे, हे जे जागेपण आहे, हे जे साक्षी भाव आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मनात येणाऱ्या विचाराकडे आपण जागरूकतेनं पाहायचं. याला एक अजून शब्द आहे, जाणतेपणानं. जाणता राजा हा शब्द आपल्याला माहिती आहे. जाणतेपणानं आपल्या मनात येणाऱ्या विचाराकडे पाहायचं. यासाठी तर हे एवढं आपण जे एरंडाचं गुऱ्हाळ प्रास्ताविक एवढं केलं ना, कशासाठी केलं की यासाठी ब्रह्मसूत्राच्या 4थ्या अध्यायातील 4थ्या किरणामधील 2 नंबरचं ब्रह्मसूत्र आपण आचरणात आणलं तर हा साक्षीभाव, हे जाणतेपण, ही जागरूकता आपल्या वागणुकीमधून
आपल्या वर्तणुकीमधून, आपल्या बोलण्या चालण्यातून दिसून यायला लागते. हे अत्यंत महत्त्वाचं असं ब्रह्मसूत्र आहे, जे मी आपल्याला 30 नोव्हेंबर 2023 या दिवशी रविवारी आपल्या सत्संग भवनामध्ये जो मी सत्संग घेतला होता, जो आपले लक्ष्मण साळुंके गुरुजी यांनी तो आयोजित केला होता, आणि त्यामध्ये मी जे 2 ब्रह्मसूत्र सांगितली त्यातलं हे ब्रह्मसूत्र त्या दिवशी मी आपल्याला ते समजावून सांगितलं आहे. आणि त्याचंच आज परत इथं या ठिकाणी थोडंसं रिपिटेशन होतं. मी थोडंसं त्यामध्ये ॲडिशन करायचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं ते नाडीशुद्धी प्राणायामाचा भाग घातला, पण तो व्हिडिओ सत्संगाचा आपल्या ग्रुपवर आहे. पार्ट 1च्या अगोदर हा व्हिडिओ टाकलेला आहे, परत एकदा तो पाहावा. तर हे जे सूत्र आहे हे 4-4-2, आणि या ब्रह्मसूत्रात फक्त 2 शब्द संस्कृतमधले दिलेले. म्हणजे हे 4-4-2 ब्रह्मसूत्र फक्त 2 शब्दांचं आहे. अल्पाक्षरी, छोटंसं आहे, पण या 2 शब्दांमध्ये जो प्रचंड महान अर्थ सामावलेला आहे, जो आपल्याला आचरणामध्ये आणायचं आहे, ते समजून घेतोय. आणि ते ब्रह्मसूत्र 4-4-2 मुक्तः प्रतिज्ञानात, मुक्तः प्रतिज्ञानात असं हे ब्रह्मसूत्र आहे. आणि याचा साधा सरळ सोपा अर्थ असा आहे की जीवात्मा जेव्हा ब्रह्माशी मिळून जातो तेव्हा तो काय होतो? मुक्त होतो. खरं सांगायचं तर जीवात्मा हा ओरिजिनली मूळतः ब्रह्माचंच रूप आहे. त्या ब्रह्मतत्वाचाच एक अंश आहे. मात्र माया आणि अविद्या यामुळं ते आपल्या अनुभवाला येत नाही. आपण अनेक उपाध्यांमध्ये एवढे गुरफटलेले असतो की आपला जीवात्मा या मळभामुळं स्वतःला ब्रह्मापेक्षा वेगळं मानत असतो. अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर लखनौ शहरामध्ये एक आश्रम होता, आणि तो एका संन्याशाचा आश्रम होता. कुठं? लखनौला. कोणाचा? एका संन्याशाचा. काय? आश्रम होता. आणि तो त्या लखनौ शहराच्या मध्यभागी आश्रम होता. आणि त्या संन्याशाच्या त्या गावाच्या, लखनौ गावाच्या मध्यभागी असलेल्या आश्रमामध्ये त्यांनी हत्ती पाळलेला होता. आणि ते गावाच्या मध्यभागी असल्यामुळे नंतर लोकसंख्या वाढायला लागली, त्याचा त्या आश्रमाचाही त्रास व्हायला लागला, त्या हत्तीच्या याचाही त्रास व्हायला लागला. आणि मग त्याचा सभोवताली, त्या आश्रमाच्या सभोवताली जी वस्ती होती त्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना या हत्तीचा, या आश्रमाचा त्रास व्हायला लागला. म्हणून मग ती सगळी नागरिक महानगरपालिकेकडे गेले, लखनौ महानगरपालिकेकडे गेले, आणि त्यांनी अशी मागणी केली की हा आश्रम तुम्ही आता या लखनौ शहराच्या बाहेर हलवा, आणि हे आम्हाला खूप त्रास होतो, हे हत्ती पाळला याने, ते ओरडतं, त्याचं ते सगळं घाण होतं आणि आम्हाला खूप त्रास होतो. तर महानगरपालिकेनं लखनौच्या तो आश्रम गावाबाहेर न्यायचा जी कारवाई असते की ती कायदेशीर कारवाई महानगरपालिकेनं नोटीस वगैरे देणं, ते नोटीस दिली की बा हे सभोवतालच्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे तुमच्या या हत्तीचा.
आणि तुम्ही हा तुमचा आश्रम आता गावाच्या बाहेर हलवा, अशा प्रकारचे नोटीस देऊन कायदेशीर कारवाई सुरू केली. आणि तिथं विपश्यनेचे जे आचार्य आहेत सत्यनारायण गोयंका, त्यांनी ही गोष्ट आपल्या अनुभव कथनामध्ये सांगितलेली आहे की ते जेव्हा विपश्यनेचं शिबिर घ्यायला लखनौला गेले तेव्हा ह्या संन्याशांनी, ज्याचा आश्रम होता, त्यांनी त्या सत्यनारायण गोयंका गुरुजीला त्या आश्रमाला भेट द्यायला बोलवलं आणि त्यांचा आदर सत्कार हे ते सगळं शाल श्रीफळ हारतुरे देऊन स्वागत करून हळूच एक मागणी केली गुरुजीकडे. काय मागणी केली कि देखो ये अपना आश्रम है, ये जो हाथी है ना वो अपना हाथी है, इसे यही रहना चाहिए, आप कुछ करो, आप बहुत बड़े हैं, आपका ये म्यूनिसिपल कॉरपोरेशन वाले सुनेंगे तो आप उनसे ज़रा कहिए कि ये आश्रम यहाँ से मत हिलाए. गोयंका गुरुजींनी नंतर हसत हसत सांगितलं की संन्यासी झाला, भगवे कपडे घातले, पण त्या हत्तीच्या आसक्तीचा मोह काही इला बेडा सुटला नाही त्याला. आणि अहंकार, अपना आश्रम है, यही रहना चाहिए, अहंकार आणि त्या हत्तीचा मोह. तर ह्या अहंकार आणि मोह या दोन गोष्टी संन्यास घेऊन सुद्धा सुटत नाहीत. मग आता त्या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या ग्रस्थाश्रमी लोकांची काय कथा आणि आपली व्यथा सांगायची तरी कोणाला? शेवटी मी व माझं हे काही सुटत नाही. ही आसक्ती नाहीशी कशी करावी हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपल्या मनात विषयाचं चिंतन म्हणजे विचार, हेच खरं आसक्तीचं मूळ आहे. की आपण जर आपल्या मनात विचारच नाही आले तर ते आसक्ती किंवा ओढ किंवा मोह कुठून निर्माण होईल? मनात विचार येत राहतात, त्या विचारामध्ये आपण त्या विचारांच्या चिंतनामध्ये गढून जातो, अडकून जातो, त्याच्यामध्ये गुंतून जातो, गुरफटून जातो. आणि हेच खरं आसक्तीचं मूळ आहे. आता या मुळावरच घाव घालायचा आहे. आणि हा घाव म्हणजे या विषयाचं, या विषय वासनांचं जेव्हा केव्हा आपल्या मनात चिंतन किंवा विचार आला की मी जागरूक होऊन जाणतेपणानं, जागरूकतेनं त्या विचाराकडे तटस्थपणे पाहायला सुरुवात करायची. म्हणजे काय होईल? विचार शृंखला तुटेल. म्हणजे तुम्ही कॉन्शियसली त्या मनात येणाऱ्या विचाराकडे पाहिलं की ते जिरतं. त्या विचाराची जिरती आपण म्हणतो ना, समोरच्याची जिरवायची. तर मनात येणाऱ्या विषय वासनांची जिरवायची असेल तर काय करायचं? साक्षीभावानं, जागरूकपणे, जाणतेपणानं त्या विचाराकडे नुसतं पाहायचं, ॲलर्ट होऊन पाहायचं. ॲलर्टनेस, हा ॲलर्टनेस आला की ती शृंखला तुटते. आणि ती शृंखला तुटली की स्वतःचा हा काय वेडेपणा चाललाय हे आपल्या लक्षात येतं. आणि यालाच योग्याचं जागणं असे म्हणतात. हे मी पूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे, पण ते मुद्दाम पुन्हा या ठिकाणी त्याचं रिपिटेशन, पुनरावृत्ती करतोय यासाठी की
ध्यानधारणेची उपासना 15 मिनिटाची चालूच ठेवावी. सुरुवातीचा काही काळ डोळे बंद करून साधना ठेवावी, पण सरावानं पुढे पुढे डोळे उघडे असताना सुद्धा मनात येणाऱ्या विचाराकडे तटस्थपणे अलिप्तपणे पाहण्याची आपण जागरूकपणे सवय लावून घ्यावी. यासाठी एवढा अट्टाहास चाललेला आहे. म्हणजे ध्यान करा ध्यान करा ध्यान करा, 15 मिनटं बसा 15 मिनटं बसा. याच्या पुढची स्टेप, डोळे उघडेत, काम करताय, चालताय, बोलताय, जेवण करताय, कर्म करताय, हे करत असताना सुद्धा माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे मी तटस्थपणे पाहण्याची सवय, सराव. आपल्याला हे कुठे शक्य असतं का असं? ते डोळे मिटल्यावरच होतं, ते त्या ध्यानाच्या 4 कंडिशन पूर्ण झाल्यावरच होतं. म्हणजे थोडीशी भूक, थोडासा थकवा, कोणतीही अपेक्षा करायची नाही आणि मृतवत बसून राहायचं. ते वज्रासनात बसा किंवा पद्मासनात बसा किंवा सुखासनात बसा, पाठीचा मणका ताठ ठेवला पाहिजे, डोळे मिटले पाहिजेत आणि 15 मिनटं ध्यान केलं पाहिजे. हे तर करायचंच आहे, हे तर चालूच ठेवायचं आहे. याच्या पुढची स्टेप सांगतो की डोळे उघडे असताना सुद्धा हा प्रयोग करून बघा ना. जमतं म्हणजे जमायलाच पाहिजे, जमतंच. की कुठल्याही कंडिशन्स नको, डोळे बंद नको, पाठीचा मणका ताठ पाहिजे असं काही नाही. फक्त मी माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे जागरूकतेने तटस्थपणे डोळे उघडे असताना, काम करत असताना, माझे कर्म करत असताना मी पाहू शकतो. याचा अनुभव घ्या. आणि याची जेव्हा अनुभूती आली ना, की काय आनंद होतो माणसाला. अरे जम्या रे जम्या, जम गया मेरे को, आ गया. डोळे उघडे ठेवून मस्तपैकी माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे मी पाहायला लागलो की तो विचार जिरून जातो, तुटतो, श्रंखला बंद होते. त्याच्या लक्षात येतं, अरे जसं एखादा चोर चोरी करायला आला आणि मध्येच घरातून कोणीतरी खोकरण्याचा आवाज आला की ते चोराला कळतं, हर कोणीतरी जाग आहे, ॲलर्ट आहे, साक्षीभावानं पाहते, जागरूकपणे पाहते. तर ते चोर मध्ये घुसायची हिंमत करेल का? पळून जातं. नाही बाबा, इथं हे जागेत बरं का लोक, नको दुसरं घर पाहू जिथं सगळे गाढ झोपलेले असतील. लक्षात येते. खूप सोपं करून सांगतोय की ही जी जागरूकता आहे, ही जागरूकता, हा अलर्टनेस, हे एलिनिएशन, ही तोडण्याची तुटकपणे, म्हणजे असं एक यंत्र लावायचं आपल्या विचारावर की विचार यायला लागले की त्या कोणता विचार आहे, कशाचा विचार आहे, काय विचार आहे, लगेच ॲलर्ट मोडवर जायचं. आता हे मोबाईलमुळं आपल्याला अलर्ट मोड, सायलेंट मोड, साऊंड मोड, सगळे मोड आपल्याला माहिती आहेत. तर पटकन आपण अलर्ट मोडवर जायचं आणि त्या विचाराकडे पाहायचं. जसं साक्षीभावानं, जसं आपण ॲलर्ट होऊन पाहायला लागलो की तो विचार शृंखला तुटते आणि आपण समत्वामध्ये येतो. आणि यामध्ये हे योगी पुरुषाचं लक्षण आहे. योगी पुरुषाचं काय लक्षण आहे की योगी हा 24 तास बाह्यस्थिती, ध्यान बाह्यस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मनात येणाऱ्या विचाराकडे ॲलर्टपणे पाहायला शकतो. आणि हे ॲलर्टपणे, हे जागरूकपणे, साक्षीभावानं, जाणतेपणानं जागरूक राहून पाहणं, ही जी जागरूकता आहे, हा जो कॉन्शियसनेस आहे, हाच आपल्याला वाढवायचा आहे. या ज्या ब्रह्मसूत्र आपण समजून घेतोय ना, याच्यातलं काही ओकठ्ठो नाही कळलं तरी चालेल. फक्त आपला हा ॲलर्टनेस आपल्याला वाढवायचा आहे. तो कसाही वाढवा, ध्यान स्थितीत वाढवा, ध्यानबाह्य स्थितीत वाढवा. ॲलर्ट म्हणजे को जागृती किंवा जागते रहो म्हणून जे एक हिंदी सिनेमा होता, जागते रहो, तसं सतत जागते रहो हा साधकाचा अभ्यास वाढवायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे. आता बराच 54 मिनटं झाली जवळजवळ. थोडं लांबलं मी, 30 मिनटाची करायची म्हणजे आपल्यालाही डोक्याला ताप नको की फारच बोर करायला लागले बुवा. तेव्हा थोडक्यामध्ये आता आपण सारांश पाहू की मुक्त
प्रतिज्ञानात या 442 ब्रह्मसूत्राचा अवलंब करण्यासाठी फक्त एकच काम करायचं, जागरूकता वाढवत जाणं. यासाठी 15 मिनिटाचं ध्यान करणं आणि शिवाय ध्यानबाह्य स्थितीमध्ये सुद्धा हा ॲलर्टनेस, जागरूकता जोपासायची. पाहायचं जागा असताना, आत्ता या क्षणी मी तुमच्याशी बोलत असताना माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे मी ॲलर्ट होऊन पाहतोय. जमतं का? काही अशक्य नाही. अरे फार मजा वाटते. ही जी ध्यानाची स्थिती ना, ती ध्यानबाह्य स्थितीमध्ये ध्यानस्थितीत असणं किती मजा येते. आणि ध्यान कशासाठी करायचं, कशामुळे ध्यान करायचं, हे बाकीच्या आलतूफालतू गोष्टी सगळ्या अध्यात्माच्या याच्या सगळं सोडून द्या. सर्वसामान्य माणसानं ध्यान का करायचं? मी स्वतः ध्यान का करतो, तुम्ही स्वतः ध्यान का करतात? तर ध्यान करताना काय येते? मजा येते, मजा. आणि मजा घेण्यासाठी, मजा येण्यासाठी, मजा पाहण्यासाठी, मजा अनुभवण्यासाठी ध्यान करायचं. ध्यान कशासाठी करायचं? ध्यान करत असताना मजा येते. आणि ही जी मजा आहे ना, ही मजा अनुभवायची. मोठं मस्त आहे. या ठिकाणी एक अनुभव सांगतो की अमरावतीजवळ एक गाव आहे, श्री क्षेत्र सावनेर. अमरावतीपासून एक 30-40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मी वाल्मीमध्ये प्राध्यापक असताना एकदा अमरावतीला पाटबंधारे खात्याच्या ट्रेनिंगला, म्हणजे इंजिनियर्स लोकांना, डेप्टी इंजिनियर, शाखा अभियंता यांना ट्रेनिंग घेण्यासाठी तिथे गेलो. आणि तिथे मला एक, त्यावेळेस ते शाखा अभियंता होते, काय नाव त्यांचं, ठीक आहे, नाव महत्त्वाचं नाही. एक शाखा अभियंता होते जे त्या श्री क्षेत्र सावनेरला जे बाल वामन महाराज आहेत त्यांचे ते शिष्य होते. आणि माझ्या बोलण्यातून ते वॉटर मॅनेजमेंट असो काही असो, की ते हरदासाची कथा मूळ पदावर येते. तसं वॉटर मॅनेजमेंट शिकवता त्याला अध्यात्माची जोड आपोआपच दिल्या जाते. आणि मग ते जे अभियंते खूप धार्मिक त्या बालवामन महाराजांचे, त्यांनी माझं ते ट्रेनिंगचा दिवस संपल्यानंतर माझ्याकडे आले आणि मला म्हणले की सर, ते तुमचं बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की वा तुम्हाला थोडं अध्यात्माची आवड आहे. तर माझे एक इथं आध्यात्मिक गुरु आहेत, अमरावतीपासून 30-40 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र सावनेर म्हणून गाव आहे. आणि तिथं बाल वामन महाराज म्हणून पोरगच, म्हणजे त्यावेळी ही साधारणपणे 25 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की त्यावेळी ते म्हणजे पोरगच होतं, साधारणपणे 18-20 वयाचं ते बालवामन महाराज, 18-20 वर्षाचं तरुण पोरगं होतं. आणि ते काशीकर, नाव आठवलं मला, ते शाखा अभियंता काशीकर, नंतर ते उपअभियंता झाले. तर हे काशीकर मला म्हणले की जायचं का आपलं आता संध्याकाळी सावनेरला आपण जाऊन येऊ, बालवामन महाराजांचं दर्शन घेऊ. ते या ध्यानक्षेत्रातले खूप, ज्याला आपण पहुंचा हुआ हस्ती असं म्हणतो, किंवा फार उच्चतम श्रेणीला ध्यानक्षेत्रामध्ये ते गेलेले आहेत. पण जरा विक्षिप्त आहेत, म्हणजे बोललं तर बोलतेच, नाही तर नाही बोलत. मला म्हटलं ते माझ्यासारखंच आहे, म्हटलं ते चालतं, सारख्याला वारके भेटले, चल म्हटलं जाऊ. म्हणजे वा ते एखाद्या वेळी तुमच्याशी बोलणार नाही, तुमचा अपमानही करतील. आता तुम्ही एवढे प्राध्यापक, एवढे PhD, एवढे डॉक्टरेट, एवढं मोठ्या पदावर, आणि त्यांनी जर फटकन तुमचा काही अपमान केला तर काही नाही वा. अशा गोष्टींची काही आपण पर्वा करत नाही. जाऊ आपण, बोलले नाही बोलले जाऊ. आणि आम्ही त्या संध्याकाळी 6-7 वाजता त्या सावनेरला गेलो, जवळच होतं. आणि ते मग त्यांच्या त्या बैठकीमध्ये सतरंजा टाकल्या होत्या, बसलो आम्ही तिथं. मग ते 5 मिनिटांना आले महाराज, म्हणजे पुना पॅन्ट, पांढरी ट्राउझर, पांढरा ओपन शर्ट घातलेलं, पोरगेलचं अगदी आले आणि बसले तिथं गादीवर. बसल्यानंतर मग ते त्यांच्या त्या काशीकरच्या त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. म्हणले हे
वाल्मीतले मोठे प्राध्यापक आहेत, आमचं ट्रेनिंग चालू आहे, ते आम्हाला शिकवायला इथं आलेले आहेत. त्यांच्या बोलण्यातून मला असं वाटलं की त्यांना तुमच्या दर्शनाला घेऊन यावं, म्हणून घेऊन आलो. त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं. कोणी? बालवामन महाराजांनी. म्हणजे अध्यात्माशी आवड आहे? हो. काय करता? लगेच काय करता म्हणल्यावर आपला अहंकार एकदम टाईट झाला ना. म्हणलं मी ध्यान आणि प्राणायाम शिकवतो. त्या माणसानं मला जे उत्तर दिलं ना या माझ्या बोलण्यात, की जे शिकवलं जातं त्याला ध्यान म्हणत नाहीत. ध्यान हे आपोआप होतं. आणि मग ते जे घंटाभर माझ्याशी बोलले त्याचा सारांश असा की ध्यान मजा येण्यासाठी करायचं असतं. ध्यान करत असताना मजा आली पाहिजे. मजा म्हणजे तो खास वैदर्भी शब्द आहे. त्याला आपल्याकडे बरेच पुणेरी शब्द आहेत, पण ते मला तो खूप आवडला की ध्यान कशासाठी करायचं? मजा येण्यासाठी करायचं. ध्यान करत असताना काय होतं? मजा येते. ही जी मजा शब्द आहे ना मला इतका भावला तो की त्यांचे पाय धरले. ते म्हणजे माझ्या मुलापेक्षा लहान वयाचे, पण त्यांचे पाय धरले. म्हणलं महाराज मला खरंच ध्यानाचा अर्थ तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे. आणि त्यांचं त्या बंगल्यामध्ये एक तळघर होतं, अंडरग्राऊंड. त्यांची ध्यान कक्ष. तिथं कोणालाही बाह्य व्यक्तीला प्रवेश नाही. रोज 3-4 तास त्यांचं तिथं सकाळी 4 वाजल्यापासून ध्यान चालायचं. आणि त्यांना काय वाटलं की मला म्हणे चला माझं ध्यान कक्ष दाखवतो तुम्हाला. तर ते बाकीचे लोक, त्यांचे जे शिष्यमंडळी होती, ते आश्चर्यानं पाहायला लागले की महाराजांनी आजपर्यंत कोणालाही त्या अंडरग्राऊंडमध्ये ध्यानकक्षामध्ये नेलं नाही किंवा येऊ दिलं नाही. आणि हा माणूस याला म्हणाला की चला तुम्हाला माझं ध्यानकक्ष दाखव. आणि नेलं ना मला. खरंच त्यांनी एकट्यालाच त्या अंडरग्राऊंडमधल्या अशी ती फरशी बाजूला केली, त्या खाली पायऱ्या होत्या. आणि मग तिथून ते ध्यानकक्षामध्ये गेलो. तिथे एक अशी गादी छोटी टाकलेली, त्याच्यावर पांढरी चादर. आणि मला त्यांनी एवढंच म्हणले, तुम्ही आता एक करा, इथं मी जिथं बसतो तिथं बसा आणि 5 मिनटे ध्यान करा, आणि काय अनुभव येतो तुम्ही तुमचा बघा. मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी ती भेट वाटते, ती गिफ्ट वाटते. की बसलो, डोळे मिटले. आणि आता काही वेळा काय होतं की या ध्यानाच्या स्थितीमध्ये येणाऱ्या अनुभूती सांगायच्या नसतात. लोकांना बंडला वाटतात किंवा ते चुकीचं वाटतं किंवा गैरसमज होतात की हे असंच व्हायला पाहिजे. ते फार बेकार असतं. पण ते खूप छान अनुभवाला सांगत नाही. कारण काय माहिती आहे का की कोणी ध्यानाला बसलं आणि त्याचा अनुभव सांगितला की अरे मी ते ध्यानाला बसलो ना की मला असा तो निळ्या रंगाचा प्रकाश दिसतो. असं आपल्या मित्राला सांगितलं की ते दुसरं येडं काय करतं, ध्यानाला बसतं आणि मला पण निळ्या रंगाचा प्रकाश दिसला पाहिजे म्हणून ते ध्यान करतं. मग ते अपेक्षा ठेवून निळ्या रंगाचा मला प्रकाश दिसला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून ते मरेपर्यंत जरी ध्यानाला बसलं तरी त्याला निळा प्रकाश दिसणार आहे का हो? नाही. त्यामुळं ध्यानामध्ये येणाऱ्या ज्या अनुभूती आहेत हे व्यक्ती सापेक्ष असतात. त्या कधीही कोणालाही शेअर करायच्या नसतात, सांगायच्या नसतात की मला असे अनुभव आले. बिलकुल शेअर करून काय होतं, आपण दुसऱ्याला स्पॉईल करतो. आपण आपला अनुभव सांगून दुसऱ्याच्या डोक्यामध्ये काहीतरी भरवून देतो आणि मग ते येडं ते याच्यासारखा अनुभव मला आला पाहिजे, मला ते निळा प्रकाश दिसला पाहिजे. असं काही निळा प्रकाश दिसत नसतो. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याचं त्याचं सगळ्या गोष्टी. त्याला खूप मोठं शास्त्र येते की ते त्या शास्त्राकडे जात नाही मी आता. ते शास्त्र पण मी समजून घेतलेले की व्यक्तिसापेक्ष कोणाला निळात दिसतो, कोणाला जांभळात दिसतो, कोणाला पांढरात दिसतो. याचे त्याच्या प्रकृतीशी जे संबंध आहेत त्याचं शास्त्र आहे. त्याचा मी लोणावळ्याला जे मनशक्ती प्रयोग केंद्र आहे
त्याचा मी सल्लागार म्हणून बराच वर्ष काम केलं आणि तिथे मी हे सगळे शास्त्रीय प्रयोग केलेले आहेत, पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत आणि ते खूप मोठं वेगळंच मनशक्ती केंद्र आहे. तुमचे जर या ठिकाणी मी आता थोडं आठवलं म्हणून सांगतो की तुमच्याकडे 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असतील ना, पोरपोरी असतील ना, तर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एकदा आवर्जून 1 दिवसाचा 2 दिवसाचा 1 दिवसाचा का होईना पण मनशक्ती प्रयोग केंद्राचा एखादा वर्ग मुलांना करा. त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढवण्यासाठी, त्यांची IQ वाढवण्यासाठी 101% त्या मनशक्ती प्रयोग केंद्रातल्या सायंटिफिक प्रयोगांचा खूप उपयोग होतो. अगदी शनिवार रविवार असतात, मात्र असं आहे की ते महिना 2 महिने आधी करावं लागतं. तुमच्या कोणाला जर असं वाटलं तर इथं औरंगाबादला एक अशोक कुलकर्णी नावाचे मनशक्ती प्रयोग केंद्राचे कार्यकर्ते आहेत. ते कोणत्या तारखा असतात, किती पैसे पाठवायचे, कधी पाठवायचे, ॲडव्हान्स बुकिंग करायचं, कारण त्यांच्या लिमिटेड सीट असतात, 30च्या वर ते घेत नाहीत आणि तुम्ही अचानक जाऊन धडकले तर ते नाही म्हणून सांगतात, म्हणजे आपली चक्कर वाया जाते. तर आवर्जून हे करा. आपल्यासाठी नाही, आपण तर आता म्हणजे प्रौढ झाल्यानंतर फारसा काही सुधारण्याला चान्स नसतो, पण जे लहान मुलं असतात ना शाळेमध्ये शिकणारी, त्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा जे खूप प्रसिद्ध आहे ते आवर्जून त्याचा उल्लेख करा. त्यांची प्रकाश समाधी ते स्वामी विज्ञानानंद किंवा असं काहीतरी आहे. आता ते आपलं बोलण्याचा भाग नव्हता, मला सहज ते माझ्या डोक्यामध्ये आलं आणि म्हणलं बा आपण चालता चालता जर काही लोकांच्या फायद्याच्या गोष्टी सांगितल्या तर ब्रह्मसूत्र समजून घेता घेता या फायद्याच्या गोष्टी जर आपल्या पुढच्या पिढीसाठी जर उपयुक्त असतील तर त्या आवर्जून सांगायच्या. माझं थोडं असं भरकटणं होतं इकडं तिकडं, पण ते काहीतरी चांगल्या हेतूनं सदहेतूनं आपल्या पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी आपण नेहमी सतत शोधात असतो, पण आपल्याला माहीत नसतं. आता हे मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा जे जुन्या मुंबई पुणे रोडवर आहे, तर तिथे हे असे शनिवार रविवार वर्ग चालतात. एक रविवारी 1 दिवसाचा असतो किंवा शनिवार रविवार 2 दिवसाचे असतात, शाळेतल्या मुलांसाठी असतात. मात्र ते थोडं बुकिंग करून ॲडव्हान्स पैसे भरून जावं लागतं. कडक माणसं आहेत ते आणि सगळी IIT पवई मुंबईचे MTech PhD झालेली मंडळी, अत्यंत तैलबुद्धीची कुशाग्र विज्ञाननिष्ठ अशी मंडळी, वैज्ञानिक पद्धतीनं बुद्ध्यांक कसा वाढवायचा, आकलनशक्ती कशी वाढवायची, जबरदस्त आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी, अर्थात ही गोष्ट 40 वर्षापासून पूर्वीची आहे, ते शाळेत शिकत असताना मी घेऊन गेलो, तेव्हापासून माझं ओळख झाली आणि मग माझ्या या कार्यामुळं त्यांनी म्हणले बाबा तुम्ही आमच्या सल्लागार मंडळावर राहा, खूप छान ती काम करतायत. तर त्यांना एक विनामूल्य सेवक म्हणून मी आजही उपलब्ध आहे. तेव्हा हे आता विषयांतर थोडं पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर आणू आणि थोडक्यात मुक्त प्रतिज्ञानात या 442 ब्रह्मसूत्राचा अवलंब करण्यासाठी जागरूकता वाढवत जाणं, यासाठी 15 मिनिटाचं ध्यान नियमितपणे करणं, ज्यातून मी वेगळा आहे किंवा मी वेगळी आहे आणि माझे विचार वेगळे आहेत याचा अनुभव येतोच येतो, तो वाढवीत जाणं. म्हणजे वेळ नाही वाढवायचा, तो कायम 15 मिनिटच असेल, पण ते दररोज करीत जाणं, हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत करत जाणं, सातत्य टिकवणं हे महत्त्वाचं आहे. यातूनच जे आपल्याला तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म असा पूर्ण साक्षात्कार आपल्या दैनंदिन गृहस्थाश्रमी जीवनात येतो. हे महत्त्वाचं आहे. हे जे महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, याचा अनुभव, याचा साक्षात्कार, याची अनुभूती आपल्या गृहस्थाश्रमी जीवनामध्ये येते. याचा शेवट मी असा करतो की ही जागरूकता
हा कॉन्शियसनेस, हे जागेपणा, हा जाणतेपणा आपल्या सर्वांमध्ये आभाळा इतका वाढावा अशी गुरुचरणी प्रार्थना करून या ठिकाणी जवळपास 1 तास 10 मिनिटाचं हे माझं लांबलेलं बोलणं थांबवतो. 3 वेळा ओंकार आणि प्रार्थना करून थांबूयात. आपण सहभागी झालात तर आनंद आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थांबूया.